यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर आली आहे. पिसाळलेल्या माकडाला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या पथकाकडून मोठी चूक झाली असून माकडाऐवजी एका निरपराध नागरिकाला बेशुद्धीचं इंजेक्शन लागलंय. नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर वृत्त. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील भवानी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात एका पिसळलेल्या माकडाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. अनेकांवर हल्ले केल्यामुळे गावकऱ्यांनी वन विभागाला पाचारण केलं. मंगळवारी वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि माकडाला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. यावेळी ट्रँक्विलायझर गनच्या सहाय्याने माकडाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा निशाणा चुकला आणि गन मधून सुटलेला डॉट थेट गर्दीत उभ्या असलेल्या सदानंद खराटे वय वर्ष 45 राहणारा डोंगरगाव यांच्या अंगावर जाऊन लागला. इंजेक्शन लागताच खराटे जखमी झाले आणि काही क्षणातच परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोर्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून गर्दी आणि माकडाच्या अनपेक्षित हालचालीमुळे हा अपघात झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशा कारवायांमध्ये अधिक सुरक्षित उपाययोजना राबविण्याचं आश्वासनही देण्यात आलंय. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. माकडाला पकडण्याच्या मोहिमेत झालेल्या गंभीर चुकीमुळे एका निरपराध नागरिकाला फटका बसलाय. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काटेकोर सुरक्षा उपाययोजनांची गरज भासत असल्याचं स्पष्ट होतंय.